मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांनी डीपीडीसीच्या बैठकीत समांतर जलवाहिनीचा प्रश्न उपस्थित केला। सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांनी सोलापूर शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून जिव्हाळ्याचा असलेल्या पाणी पुरवठ्याचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला। समांतर जलवाहिनीला अजून किती दिवस लागतील? ही जलवाहिनी झाली तरी 8 दिवसाआड पाणी मिळेल का? शहराच्या पाणी प्रश्नी अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यावेळी उपस्थित केले। या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। मागच्या 7 ते 8 वर्षापासून 12 लाख सोलापूरकरांना एक स्वप्न दाखवलं जातं की दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर शहराला रोज पाणी पुरवठा केला जाईल। त्यानंतर तो 1 दिवस आड केला जाईल असं सांगण्यात आलं। आज जवळपास 110 किलोमीटरपैकी 105 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे। आपण अपेक्षित धरतोय की महिन्याभरात उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईन पूर्ण होईल आणि आपल्या शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा होईल। याबाबत अधिवेशनामध्ये मी देखील आवाज उठवला आणि जे 89 कोटी रुपये मागच्या अनेक महिन्यापासून थकलेले होते ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीने रिलीज केले आणि एक सगळा आनंदाचा वातावरण आपल्या सगळ्या सोलापूरकरांमध्ये असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ऑफ द रेकॉर्ड एक गोष्ट लक्षात आली की जी दुहेरी पाईपलाईन पूर्ण केली जाणार आहे, परंतु पाणी आल्यानंतरनं जे फिल्टर करण्यासाठी जे जलशुद्धीकरण केंद्र पाकणी येथे प्रस्तावित आहे त्याची जागाच अद्याप महापालिकेने ताब्यात घेतलेली नाही आहे। ती जागा वन खात्याच्या ताब्यात आहे। तहान लागली की विहीर खोदायचा असा प्रकार महापालिका प्रशासनाकडून केलेला आहे। केवळ आपल्याला दुहेरी पाईपलाईनवरती फोकस करून जी मोठी एवढी गंभीर बाब आहे ती कुठंतरी आपल्या निदर्शनास आणली गेली नव्हती आणि ही बाब आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबही चर्चा करणार आहेत। आम्ही आमदार म्हणून साहेबांसोबत या चर्चेत सहभागी असू आणि लवकरात लवकर ती जागा ताब्यात घेऊन त्याचं काम चालू करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात। आणि महापालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या उत्तरावर ते असमाधानी दिसून आले।